आता सईबाईंना पुरंदरावरून हलवणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभू बाळांचे रडणे थोपवले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला. मेने राजगडाच्या वाटेला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भोई भुई तुडू लागले. बाळ शंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड, गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा, सुवेळा माचीचा शेपटा पेलून पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्रात खडा असलेला अस्मानी पक्षी, गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या रावळांची शिखरे, स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी 12 मावळांतील उच्चासनी पंढरी, राजांच्या मर्मबंदाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी. किल्ले राजगड. किल्ले राजगड डोळ्यांच्या बाहुल्यात आला. मेन्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गड उतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांझेकर, वासुदेवपंत हनुमंते, प्रतापराव सिलिमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेना उतार व्हायला आधार दिला. मागच्या मेन्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईंच्यावरून कुणीतरी कुणबीन जित कोंबड उतरत होती. सईबाईंच्या सुकल्या देहाकडे आणि घरघरणाऱ्या कांकणाकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. सुनबाईंचा मेना पद्मावतीवर जाऊ द्या, आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे. जिजाबाई सईबाईंच्या मेन्याच्या भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई पुतळाबाई पुन्हा मेन्यात बसल्या. त्यांचे मेने गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाऊ बोलत होत्या, राजे फक्त ऐकत होते. राजगडावरच्या खाजगीच्या महालात जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता. भोवती जळणाऱ्या चिरागदानांवर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वाती कुणीतरी सरसे करायला पाहिजे होत्या. राजगडाचा सारा हाल हवाल विचारून होताच जिजाबाईंनी मनातील हेत उभा केला. थोरल्या सुनबाईंना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला. शंभू बाळांना दुधास लावणे हा पेच आहे. जिजाबाई शांत शांत बोलल्या. राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता. धाकल्या सुनबाई, बोला काही, मसलत सुचवा. जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकळी शालूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं. आम्ही काय मसलत बोलावी? आऊसाहेब करतील ते कोण करणार? सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या शालूवरचे जरीबुट्टे लख्खन उजळले. ते तर आम्ही करूच, तुम्हास काही सुचलं तर ऐकावं हा आमचा मनशा. जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता. फक्त पुतळाबाईंनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी पायगती टाकली. असहायपणे काही क्षण तसेच गेले, सुन्न शांततेत. या साऱ्या जणी. जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत केली. पुतळाबाई, तुमच्या सारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या आणि थोरल्या सुनबाईंकडे एक जाड पोताचं कांबळं पाठवून द्या. पाठ मोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या. जी. पुतळाबाई कसल्या तरी विचारभिंगरीतून भानावर येत म्हणाल्या आणि त्याही इतर राणीवशामागोमाग महालाबाहेर पडल्या. बैठकीवरून उठून शांत पावली चालत जिजाबाईंनी चिरागदानांच्या तेलात डुबलेली पितळी सरशी उचलली. तिने ज्योतींवरच्या काजळ्या झटकल्या, वाती सरशा केल्या. तवान्या ज्योतींनी महालाचा अंतरंग उजळून टाकला. वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले. या राजे, बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला याद फरमावलं. जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या. आज्ञा आऊसाहेब, आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दूधाई जोडावी.
जी राजांनी चमकून वर पाहिले. ती नजर दुखरी होती. घोटाळात त्याविना दुसरा मार्ग नाही. जिजाबाई समजावणीच्या बोलात बोलल्या. मासाहेब करतील ते सारं समजूनच, पण राजांना काहीतरी बोलायचे होते. उद्याच आम्ही कापूरहोळ्यास गाड्यांच्या धाराऊला बोलावू धाडणार आहोत हे ठरलं. जी म्हणून राजे मुजरा करीत तसेच 5 कदम मागे हटले. ते महालाबाहेर पडत असताना मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरठातच जखडून टाकले. राजे, तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात. आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या राणीवशाचा आम्ही बारीक कानोसा घेतला. तुमच्या एकाही राणेसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्या इतका मोठा नाही झाला. पण राजे असले पेच उरात लपवता लपत नाहीत. आम्ही तुमच्या आऊसाहेब आहोत. राजांना मागे वळून बघवत नव्हते. जडावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलांडला. अवघ्या गुंजन मावळ खोऱ्यावर कुसळी गवताची कुरणे उठली होती. रान वाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुशा अंगावर लाटा उठवीत होती. त्या लाटा सरकत सरकत सभोवतीच्या खड्या चढणीच्या कड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या. आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्यांच्या पिलांचा सासूद घेऊन खाली झेपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून कॉक कॉक करीत पिलांना झुडपात आसरा घ्यायची इशारत दिली. घारीची शीळ गुंजन मावळाभोवतीच्या कड्यांना थरकून परतली आणि गुंजवणीच्या खळखळाटात बुडून गेली. झुंजारराव मरळांनी टाच दिलेला घोडा गुंजवणीच्या पाण्यावर एक फव्वारती पांढरी रेघ रेखून पार झाला. आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारबा मरळ कापूरहोळ्याच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पगडी खालून निसटलेले घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते. नसरापूर मागे पडले आणि एका मजलेतच झुंजारबांनी कापूरहोळ्याची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगडी चिरेबंदी वाड्यासमोर पाय उतार होऊन त्यांनी घोड्याच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केले. कपाळावरचा घाम बोटांच्या पन्हाळीने भुईवर नेचरून टाकला आणि वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहूनच त्यांनी मावळी लगावात साद घातली. धाराक का हो. चौक सदरेजवळ बांधलेली करडे त्या सादीने खूर खटखटवीत धडपडून उठली. कोंबडी घुसपटली. त्या गलक्याने आत काटवटीत पीठ मळून भाकऱ्या थापणाऱ्या धाराऊला बाहेर कुणीतरी आल्याची वर्दी दिली. गाडग्यातल्या पाण्यात गोंदलेले हात बुचकळून लुगड्याच्या पदरावर त्याचे पाणी निपटीत धाराऊ वाड्याच्या दरवाजात आली. तिचा बांधा कुंबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकवाची बोटे होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तबियत निखाऱ्यावर फुलल्या भाकरीगत डौलदार होती. मळवटावरच्या कातड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारले, साथ घातली जणू. कोण झुंजारबा? मी बाहेरच बरं उभं, येवा क्यात? हा टेका योळ नाही. राजगडावरनं आऊसाहेबांचं बोलावू घेऊन आलो. झुंजारबा धाराऊला बोलले. पर समधी शिवाळ्यात गेल्यात मी. समद्यांचं काय काम नाही. बोलावू तुला हाय. मला नसल जी. माझी पोरं हाईत राजांच्या लष्करात, त्यांसनी असल. का कान फुटलं काय माझं? खुद आऊसाहेबांनीच सांगितलं की धाराऊला मोहरं घालूनच घेऊन ये म्हणून. झुंजारबांनी वाड्याच्या दगडी उंबऱ्यावर पाय आपटून पायतानावरची धूळ झटकली. आता म्हणत धाराऊ बिगी बिगी आत गेली. परसातून तिनं कुणाच्या तरी पोराला शिवाऱ्याकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी चोळ्या तिने एका फडक्यात ठेवून त्याचे बोचके आवळले. रायाजी आणि अंतोजी हे धाराऊचे भरल्या माटाचे 2 तरणे मुलगे शिवाऱ्यातून आले. त्यांच्या आईने त्यांना सारा करीना सांगितला. आपल्या अस्तुऱ्यांवर वाडा सोपून ते दोघेही का बरं बोलावं आलं असल असा मनाशी विचार करीत पाठीवर ढाला बांधून तयार झाले. गुळ पाणी घेऊन हुशार झालेल्या झुंजारबांनी ठाण केलेले घोडे सोडले. त्यांच्या मागून पायातली चपली कुरकुर वाजवीत काखेतून घसरणारे बोचके गोंदल्या हातांनी सावरीत धाराऊ चालू लागली. रायाजी आणि अंतोजी तिच्या दुतर्फा चालले. गाड्यांची धाराऊ राजगडाकडे निघाली. टिकल्या भात खसरांच्या बांधावर उतरलेले करडे कवडे डौलात माना फिरवत होते. त्यांनी टिपलेल्या भाताच्या गोट्यांनी त्यांचे गांजे फुगले होते. कापूरहोळ्याच्या शिवेजवळची महादेवाच्या देवळाची घुमटी आली.
तसे चालता चालताच थांबून पायातील चपल्या खिंभर उतरून त्या घुमटीला हात जोडून धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारखी पुटपुटली, शंभू र महादेवा. धाराऊ राजगडावर आल्याची वर्दी जिजाबाईंना मिळाली. त्यांनी तिला आपल्या महालात बोलावून घेतले. धाराऊने पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावून 3 वेळा नमस्कार केला. धाराबाई, एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपवण्याचा आमचा इरादा आहे. तुझी कूस इमानाची, तुझी मुलं राजांच्याशी बंदित, म्हणून ही बात आमच्या मनी आली. सांगाजी, आम्ही पायाची माती, धाराऊ अदबीने म्हणाली. नाही धाराऊ, आता तू बाळराजांची दूधाऊ होशील. आमच्या शिवबाराजांच्या शंभू बाळांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकावी म्हणतो. तुझा इरादा काय? नुकत्याच दगावलेल्या आपल्या 6 महिन्यांच्या छोट्या लेकीच्या सईनं धाराऊचे बाबडे डोळे पाणावले. आपण ऐकतो ते खरे आहे यावरच तिचा विश्वास बसेना. बसावा तरी कसा? राजांच्या लेकाला माझं दूध, आम्ही कुंडी गरिबांची थट्टा होती अजी, धाराऊ कळवळून बोलली. इमानी माणसांची थट्टा करण्याचं आम्हास कधी साधत नाही. तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरलेत. जी, धाराऊने मान डोलवली. जिजाबाईंनी आपल्या हातांनी धाराऊची खना नारळानं ओटी भरली. तिला घेऊन त्या सईबाईंच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या, सुनबाई, ही धाराबाई, आजपासून बाळराजांच्या दुधाची आबाळ नाही व्हायची. हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील. थरथर त्या क्रूश हातांनी सईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले. धाराऊच्या गोंदल्या हातात त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या, आजपासून तुम्ही यांच्या मासाहेब, आम्ही नावाच्या उरलो. सईबाईंचे डोळे भरून आले. तसं वकारा आणि साब, पापणीला पाणी आणू नका. जन आबाळ उभं केलंय त्यांनी पंख बी दिलेली असतात. राजांचा ह्यो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली औक्षवंत हाय, ह्याची आपदा नाही करू द्यायची मी. धाराऊचे कनवाळू कुंडी काळीच बोलले. त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या. श्रींच्या कल्याणकारी राज्याची आनभाग शंभू महादेवांसमोर घेणाऱ्या एका राजाचा लसलसता अंकुर एका कुंभिनीच्या पदरात होता. धाराऊ नावाप्रमाणे शंभू बाळांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती. जगदंबेनेच त्या 2 जीवांची सांगड जोडून दिली होती. राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेले दाट दुख्याचे बख्तर दिवस कासराभर वर चढला तरी हटत नव्हते. बालेकिल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धुक्यात मुरवून जात होते. धाराऊचे दूध आता शंभू बाळांना मानवले होते. त्यांनी बाळसे धरायला सुरुवात केली होती. राजांचा लोक आपल्या पदराखाली पितो आहे या जाणीवेने कधी कधी धाराऊचा पाण्याचा उरलोट एवढा उफाळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तरी तो उरबंद होत नव्हता. मग धाराऊ सारे वरकट दूध एक थेंबही खाली न सांडता फडक्यात टिपून घेत होती. लगलगा सईबाईंच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने खळाळून धुवून टाकत होती. तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारलेही, धाराबाई, एवढ्या लगबगीनं हमामखान्यात का जाणं होतं तुमचं? सरकार, आमच्या दुधाला मुंगी डसू नये, मुंगी डसली तर दूध कमी होतं नव्ह, असा जाब धाराऊने मुखभर हसत दिला. तो ऐकताना सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या. कसलीही मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराबाई, असे त्यांना बोलावेसे वाटले त्यावेळी, पण त्यांनी ते आपल्या ओठांतच ठेवले. या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी घुंची, हातात ताज घाटाच्या मनगटा, बिंदल्या आणि पायात तांब्याचे वाळे धारवणे चढवले होते. गळ्यात गंडादोरा आणि दंडात ताईत बांधून ठेवला होता. तिच्या मावळी बाबड्या मनाला वाटत होतं, राजांच्या या अंकुराला कुण्या पाप्याच्या बदनजरची काळी मुंगी कधी बी डसू नये. राजगडावरची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गड पायथ्याच्या शिवापट्टणच्या महालात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या. मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलवणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते. शिवापट्टण हे राजांच्या हुजुराती पागेचे ठाणे.
मुलुकगिरीत दस्त झालेली गोडी महम्मद सैस या नजर तय्यार अरबी घोडेपारखेच्या ताब्यात इथे रुजू व्हायची. महम्मदचे धिप्पाड मोद्दार त्याच्या चौकावर तापल्या लोखंडी साच्यांचे डाग द्यायचे. या डागांनी उठवलेल्या निशाणीच्या खुणेमुळे हे घोडं शिवाजी राजाचं हे ओळखू यायचं. राजे शिवापट्टणात आले तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं. चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विरळून किंकाळत होती, कारण हे आवाज नेहमीच्या खिंकाळण्याचे नव्हते. राजांनी महम्मद सैसला सदरेला बोलावून घेतले. पागेच्या निगराणीचा कुल जाप्ता कसा आहे याचा करीना त्यांनी महम्मदला विचारला. बोलो सैस, घोड़ों का हाल क्या है? जी हुजूर, करीबन सब कुछ ठीक है, लेकिन कुछ ऐबी घोड़े पागा में शरीक हुए हैं. मेरी अर्जी है वे बेचे जाए. महम्मदने जबाब दिला. राजांच्या तुफान मुलुकगिरीत हाती लागलेल्या घोड्यात खुराजवळ पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेले काही ऐबी म्हणजे अपशकुनी घोडे होते. ते विकून टाकावेत असा सल्ला सैसने पेश केला होता. राजे क्षणभर विचारात पडले, मग एकदम प्रसन्न होऊन बोलले, नहीं सैस, हम घोड़े नहीं बेच सकते. एक तो भी जानकर समझकर एबी घोड़ा नहीं खरीदेगा. ऐसे एबी घोड़े हमारे नए हशमों को सवारी की आदत डालने के लिए रख देना. राजांनी मार्ग सुचवला. जी हुजूर म्हणून सैस मागल्या पावली मागे हटू लागला. त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून हात फिरवीत सैसला म्हणाले, और देखो सैस, भगवान की बनाई कोई वस्त हम एबी नहीं मानते. सदर कारभार उरकून राजे सईबाईंच्या महालात आले. महालात सखू, रानू, अंबा ह्या तिघी बहिणी शंभू बाळांशी खेळण्यात रमल्या होत्या. बाळराजे ता ता करीत त्या तिघींच्या मेळात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते. त्या तिघींपैकी जिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते. मध्येच थांबून बिछाईतीवरचे रंगीत बुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछाईतीतून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करीत होते. त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत हसत पुढे झाले. मुलींच्या रिंगणातून शंभूबाळांना त्यांनी वर उचलले, छातीशी जवळ केले. राजांच्याकडे पाहणारे शंभूबाळ गोंधळून गेले. क्षणभर त्यांची नजर राजांच्या कानात डोलणाऱ्या सोनेरी चौकड्यांकडे गेली. दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनवटीकडे वळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे 2 वेळा नाचवली. त्या नाचत्या मुठीबरोबर ताणल्या केसांच्या मुळांतून एक अनंभूत वेदनेची कळ राजांच्या हनुवटीतून साऱ्या अंगभर दौडली. कितीतरी दिवसांपासून अशी कळ आपणाला हवीशी होती असं त्यांना वाटलं. ते शंभू बाळाकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले. बाळराजांनी दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ विलगलेल्या कवड्यांच्या माळेतील कवडी पकडताना ते ता ता म्हणून खिदळले. चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले. बहुत खूप, एकवार आमची पछाण नाही धरली तरी चालेल, पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका. राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. हळुवार हातांनी राजांनी सखूच्या हाती शंभू बाळांना दिले. देव्हाऱ्याजवळ हातात निरांजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे त्यांची नजर गेली. सईबाई मंद हसत होत्या. तपकातील निरांजनांच्या ज्योतीसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले, हसलाच्छा? सईबाई पुन्हा मंदशा हसल्या. शंभू बाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली. त्याचे त्यांना हसू येत होते. आजवर कुणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता. पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना. स्वारीचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं. सईबाईंनी गनिमी कावा केला. राजांच्या कपाळी कुंकुम तिलक भरला. थरथरत्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तपकातील ज्योती फिरवल्या. सईबाईंना पाहताना राजांना जाणून गेले की शंभूबाळांनी चांगले अंग धरले आहे आणि तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे. बाळराजांचं उष्टावण होणं आहे. फलटणला दादासाहेबांना आवतन. सईबाईंचे बोल अर्धवटच राहिले. ते होईल. तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्याची तयारी ठेवा. तिथली हवा तुम्हाला मानवेल. राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला. सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत
म्हणून वळून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहून त्या भाव भरल्या आवाजात म्हणाले, सई दिल टाकू नका. आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थपथपत्या शब्दांनी सईबाईंचा बाण फुटला. घशातून हमसून येणारे हुंदके रोधण्याचा पराकाष्ठेने यत्न करूनही ते थांबत नव्हते. विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या, आमचा भरोसा नाही. बाळाच्या माँसाहेब धाराऊ, त्यांना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही तैनात लावून द्यावी. त्या बोलांनी राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलवत नव्हते. जीवनातील काही सत्यच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते. येतो आम्ही म्हणत राजे वळले. चारी मुले खेळात रमली होती. महालाबाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईंच्या बोलांनी दौड धरली होती. आता आमचा भरोसा नाही, भरोसा नाही. आणि कुठून तरी अगदी खोल दरीतून यावा तसा एक आवाज त्यांना ऐकू लागला, शैतान की बनाई सबसे एबी वस्त मौत हेसेस. नेताजी राव, आबाजी महादेव, एसाजी कंक यांच्या संगती राजे राजगड चढू लागले. गडाच्या पाली दरवाजातून पालखी पार होताना नौबत दुडदुडली. तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशाणबारदारांना आपोआप इशारत मिळाली. त्यांनी लगबगीने निशाण चौथऱ्यावर भगव्या जरीपटक्यांचा ध्वजदंड उभा केला. पालखीत बसूनच राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती. क्षणात त्यांना आभाळाच्या निळाशार टाक्यावर डुलणारा जरीपटक्याचा लहान भगवा राजहंस दिसू लागला. गड माथ्यावरचा फडफडणारा जरीपटका बघताना नेहमीच आपल्या छातीवरचा जामा काखेजवळ दाटत जातो असं राजांना वाटत आले होते. आताही त्यांना तसेच वाटले. छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गड माचीवर डुलणाऱ्या भगव्या राजहंसाला पालखीतूनच वंदन केले. गडावरच्या पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या तिन्ही वाचांवरून गेले 8 दिवस नवनव्या असामी वाहत होत्या. राजांनी थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांना राजगडावर पेश होण्याची फरमाने दिली होती. कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, मानाजी भोसले, सोनपंत डबीर, तानाजी मालुसरे, रघुनाथ बल्लाळ अत्रे, बाजी सर्जेराव, निळोपंत आणि रामचंद्रपंत बहुलकर, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे सारी मंडळी जरोरीने गड दाखल झाली होती. आणि साऱ्यांना बोलावू धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची खलबते करीत होता. राजांची पालखी पद्मावती माचीवरच्या सदर महालासमोर ठाण झाली. राजांना साऱ्यांनी अदब मुजरे घातले. ते मुजरे आपलेसे करताना राजांची उभट मुद्रा उजळून निघाली. दौडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती. सर्वांसह माचीच्या सदर महालाकडे जात असतानाच राजांनी प्रमुख तटसरणोबत सिदोजी थोपटांना सदर दरबाराचा बेत सांगितला. वासुदेवपंत हनुमंतेंना मरातबाच्या साजाची सरपोसबंद तबके सिद्ध करण्याची सूचना दिली. श्री सांबांचे आणि पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले. सर्व मंडळींना त्यांनी बसण्यासाठी हाताची इशारत केली. सदर बसली. राजांनी पुजाऱ्याने पेश केलेल्या परडीतील भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट जगदंब जगदंब म्हणत सदरेसमोर उधळली. दुसऱ्या चिमटीने भंडारा कपाळावरच्या शिवगंधावर घेतला. चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गळ्याला टेकवली. भंडाऱ्याची भली थोरली परडी साऱ्या सदरभर फिरली. मानकऱ्यांनी आपले मळवट भंडाऱ्याने भरून घेतले. राजांनी आपल्या मनचा हेत खुला केला. एक तपापूर्वी रायरेश्वरावर आम्ही स्त्रींच्या राज्यास आन धाकेने बांधील झालो. उमर कवळी असता, दिमतीला मुठभर असामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून गेलो. आजवर श्रीसांब येश देणार थोर झाले. एकट्याने बांधू म्हणता राहणीचे साधे घरटे बांधणेही साध्य नाहीच होत. येतो श्रींचे गोमट्या राज्याच्या बाबत. आमचे 2 हात कैसा नतीजा पावावेत. एक म्हणता 10 हात आमच्या पाठीशी आले. पोखत्यांचे जाणते बोल आम्हास मार्गी लावते झाले. आऊसाहेबांचे मायेचे हात धीर, दिलासा आणि डोळे आशीर्वाद देत आले. आज आम्हास याद येते ती आमच्या दादोजींची, बाजी पासलकरांची. क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला.
तुम्ही साऱ्यांनी अंगेजनीने कस्त केली म्हणून श्रींचे राज्याने अंग धरले. आज 40 गडकोटांवर जरी पटका चढला, 10,000 पाव लोक आणि तितकाच घोडा लोकांचा जमाव जमला. आम्हा साऱ्यांची कदर करणे आहे म्हणून ही सदर आम्ही बोलावली. जैसी साध्य होय तैसी कदर आज आम्ही करतो आहोत. याहून तुमची जाणती कदर श्री आमच्या हातून करून घेणार. ये समयी कोणास आमच्या हातून गैरमरातब झाल्यास स्त्रीसाठी मन मोठे केले पाहिजे. आम्हास आपले लेकरू मानले पाहिजे. समस्तांनी लेकरास आसरा दिला पाहिजे. जंग मैदानावर कंठाची घाटी फुलून हर हर महादेव गरजत गनिमावर तुटून पडणाऱ्या शिवाजी राजांचेच हे दुसरे रूप होते. ते पाहून सदरेवरच्या 12 बंद्यांतील रांगडी मने हेलावून गेली. राजे बैठकीवर उभे राहिले. तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्त जागते बागदार सतेज नाक नजर खेचून घेत होते. राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानाने साद घातली. नेताजीराव आमच्या सामने या. नेताजीराव राजांच्या समोर आले. कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला. कारभाऱ्यांनी हाती धरलेल्या तबकावरचा सरपोस दूर केला. तबकात रत्नजडित मुठीची म्यानबंद तलवार, तुरेवाली कंगनीदार भगवी पगडी, शुभ्र बाराबंदी आणि मानचोळा होता. राजांनी तबकातील तलवार उचलली. तिच्या फासबंदांची गाठ नेताजीरावांच्या कमरेभोवती बांधीत ते तळपत्या डोळ्यांनी म्हणाले, सुभेदार नेताजी, आजपासून श्रींच्या राज्याचे सरनौबत झाले. गहिवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले. झटकन त्यांचे खांदे आपल्या हातांनी थोपवीत राजांनी त्यांना वर घेतले. क्षणभर नेताजीरावांवर आपली सूर्यपेठ नजर जोडून राजांनी प्रेमभराने त्यांना मिठी मारली. निळो सोनदेवांना मुजुमदारीची, आबाजी महादेवांना सुरनिशीची वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली. येसाजी कंकांना पायदळाचे सरनोबत म्हणून रत्नजडित तलवार बांधली. कुणाला चांदीचे तोडे, कुणाला कडे, कुणाला कट्यार, कुणाला तलवार अशी साऱ्यांच्या इमानी चाकरीची कदर राजांनी केली. स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळींसाठी गुणपारखी असा तो राजा होता. तो साऱ्यांची कदर करीत होता. पण सदरेवरचा त्यांचा एक एक बोल ऐकूनच सारे धन्य झाले होते. त्याच्या एका एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वांची कमरबंद तयारी होती. कदर दरबार सरला. राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुगड बनवलेला नवा साचा दिला. राजांनी तो निरखायला सुरुवात केली. त्या अष्टकोनी मुद्रेवर उलटा साचेबंदात कोरीव अक्षरे होती. प्रतिपद चंद्र लेखैव वर्धिष्णु विश्व वंदिता साहशुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. ती चंद्र रेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद झाली. त्यांनी नवे मुजुमदार निळो सोनदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, मुजुमदार, आमच्या कबिलाकडे कापूरहोळाच्या गाड्यांची धाराऊ आहे. तिला सालीना 26 होऊन तैनात जोडून द्या. जातीनिशी तुम्ही ते होऊन पावते करीत चला. सदर उठली. राजे बैठकीवरून उठले आणि महालात गेले. आपल्या फर्जन शंभूला दूध आई जोडून द्यावी लागली. त्या दूध आईला तैनात तोडून द्यावी लागली. या बाबींचा सल राजांच्या मनाला लागून राहिला. आता शंभू बाळ एक एक पाय टाकीत चालू लागले होते. जिजाबाईंनी त्यांच्या उष्टावनासाठी फलटणला हारकारा धाडून बजाजी निंबाळकरांना निरोप दिला. बजाजी शिवापट्टणात आले. शंभूबाळांचे ते मामा होते. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते. निंबाळकरांच्या महाजी या मुलाला सईबाईंची सखू ही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता. सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती. भाच्याचे उष्टावन आणि सुनेचे दर्शन ह्या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले. ज्योतिषाकडून जिजाबाईंनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला. त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभू बाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले. शेजारी जिजाबाई, सईबाई, धाराऊ आणि सारा राणीवसा होता. हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खीरीत ती बुडवली आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटवली. शंभू बाळांना सईबाईंच्या हाती देऊन पाटावरून ते उठले.
ती खीर माखली अंगठी पाटावर मामाची भाच्याला उष्टावण्याची भेट म्हणून ठेवली. शंभूबाळ आता खाते झाले. जिथे बाकीचा हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीचे भोवरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते. आता सईबाईंचा भोवरा भेलकांडायला लागला होता. त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली. सईबाईंची तब्येत सुधरेना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांच्या हवा फेऱ्यासाठी प्रतापगडावर हलवायचे ठरवले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या. शंभूबाळ आता 1.5 वर्षाचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धाराऊचा त्यांना लळा लागला. तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी मावळी लकबीसह उचलले. राजांना ते आबा म्हणू लागले. सईबाईंना मा आणि आऊ म्हणत बिलगू लागले. राजांच्या आजानुबाहूचे गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटेखानी ठाणे झाले. ते डोळ्याआड होऊ नयेत असे राजांना वाटत होते. पण सईबाईंना हलवण्याचा बेत ठरताच शंभूबाळाला पाठवणे भाग होते. एके दिवशी कबिलाचे मेने तयार झाले. राजगडावरून राजे शिवापट्टणच्या महालात आले. देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महालाबाहेर पडू लागल्या. राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. आम्ही संगती आहोत, चिंता कराया कारण नाही. जिजाबाईंनी राजांना धीर दिला. राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या शंभूबाळांच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकले. त्यांच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले, शंभूबाळ चालत चालत प्रतापगड चढाल? हा आबा, आम्ही पलत पलत गड चढू. शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले. राजांनी त्यांची पाठ थोपटीत त्यांना खाली उतरवले. त्यांना आपल्या जवळ ओढून त्यांची हनुवटी वर उचलीत जिजाबाई बोलल्या, गंगेच्या शांत विशाल पात्राने बिलकत्या खळा ओढ्याला बोलाव्या तशा. बाळ शंभू, आबांच्या पायावर डोई ठेवायची ना. बाळराजांनी होकाराची मान डोलावली. जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडघे आणि हात टेकून वरच्या आकाशा एवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, आबा आम्ही मुजला करतो, जय भवानी. आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायांच्या सडक बोटांवर टेकवले. त्या स्पर्शाने राजांचे क्षणभर डोळे मिटले गेले. कबिला मेन्यात बसला. भयांनी भुईपट सावरीत मेने उचलले. राजे कबिलाबरोबर 4 पावले चालत गेले. मग जखडबंद पावलांनी खिळलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या मेन्यांकडे पाहत राहिले. शंभूबाळांचे बोबडे बोल आठवताना ते स्वतःला म्हणत होते, केवढा अजान आणि लाघवी पोर. तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरून गेलो असं आम्हाला वाटतं. जावळी खोऱ्यातील प्रतापगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना हातातील थोपे टेकीत भोयांनी मेने सुखचाल केले. गडाच्या तट बांधकामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे स्थान आले. मोरोपंतांनी त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा वेल चौलक पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेना उतार झाल्या. शंभूबाळांना घेऊन धाराऊ उतरली. सारी जण दर्शनासाठी घुमटीत गेली. सईबाईंनी त्या स्वयंभू समोर आपल्या शंभूला माथा टेकायला सांगितले. शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईंचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलस्त्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या, आमच्या स्वारींना उदंड यश द्या, आमच्या बाळांना जपा. भाव भरले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगांवरचे एक त्रिदळी बिल्वपत्र उचलून ते मळवट भरल्या कपाळाला लावताना कसा कुणास ठाऊक पण एक मजेदार विचार त्यांच्या मनात डोकावला. ते त्रिदळ म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे खुनेचे तर नसेल. गड माथ्यावर येताच सईबाईंना फार बरे वाटले. हा गड त्यांना आवडला. चौतर्फा निळसर हिरवागार मुलूक आणि त्याला बिलगलेले पिवळे ऊन डोळ्यासुख देणारे होते. सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि अर्जोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदब मुजरे घातले. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई ह्या भोसले कुलीच्या पहिल्याच लेकुरवाळ्या राजश्री होत्या. मोरोपंतांनी त्यासाठी त्यांच्यावरून सुवासनींकडून मोहरांचा सत्का उतरून घेतला.
सासवडच्या हरबट ज्योतिषांचा चालता बोलता प्रतापी रुद्र शंभूबाळ प्रतापगडावर दाखल झाला. हवेसाठी कधी कधी सईबाई आणि धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत. गडाभोवतीची घनदाट गचपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणवून जाई, केवढ्या औषधी वनस्पती ह्या झाडोऱ्यात लपल्या असतील. आम्हास मात्र एकही गुणकारी लाभत नाही. माणूस भरल्या समुद्रात असतं, पण तहानेच्या समयास एक थेंब सुद्धा हाताशी येत नाही. तशीच ही गत. आताशा सईबाईंचे मन कुठल्याच एका बाबीवर स्थिरावत नव्हते. गड माथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीने कारण नसता दिशा बदलून फिरकी द्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली होती. जवळजवळ येणारे काहीतरी ते सुचवू पाहत होते. दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते. धाराऊ आणि शंभूबाळ मात्र आता एकमेकात रमले होते. बाळराजांना घेऊन गडावरच्या देवळांच्या घुमटीतील घंटा वाजून दाखवणे ही तर धाराऊंची रोजची एक कामगिरीच झाली होती. कधी कधी बाळराजे हात उंचावून आपणच घंटा वाजवण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ मग शंभूबाळ घंटानादातच रमून जात. हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. वैद्याकडून हर तऱ्हेच्या दवा मात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. उगाळलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या. सईबाईही तशाच झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले तरी त्यांचे हात भरून येऊ लागले. उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले, पण अंग काही धरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरोपंत, अर्जोजी, वैद्य, जिजाबाई साऱ्यांना सईबाईंचे डोळ्यादेखत विझणारे अंग पाहून उरात सडू लागले. जिजाबाईंनी व्रत, वैकल्य, उपवास सुरू केले. अंगारे, धुपारे, लिंब, लोण सारे सईबाईंच्या पुढे हरत होते. उन्हाळा सरत आला. वरवाचे ढग एक दोन वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यातून पाणी काढून गेले. मृग जवळ आला. आभाळाचा ऊर दाटून आला. पावसाच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर तडतडली. गड वाऱ्याने गारठा कवटाळला. घोंगावत त्याने झाडांच्या पानभऱ्या फांद्यांना उलटे पालटे करून टाकले. त्या वाऱ्याच्या थंडगार बोचऱ्या दौडी अंगावर उतरताच सईबाईंच्या दुबळ्या काळेवर सरसरून काटा तरारला. त्यांनी अंथरून धरले. राजगडाकडे राजांना खबर पोच झाली. सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले. गडाच्या तटबंदीवर पाऊसधारा कोसळत होत्या. सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते. पानथळावरील आपल्या लांबट घरट्याशी बळ्या पक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे तसे त्यांचे मन स्वतःच शिरून फक्त राजांच्या आठवणींशी बातचीत करू लागले. केवढ्या उदंड आठवणी, मोहळून टाकणाऱ्या, शरमायला लावणाऱ्या, अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या, हुरहुर लावून हैराण करणाऱ्या. धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर न्यावा तशा दूर दूर नेणाऱ्या. तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भोवंडायला लावणाऱ्या. दह्याच्या कवड्यांसारख्या मधुर गोड, चिरागदानातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर, दरुणी महालातल्या तख्तपोशीसारख्या निसूर निबर, घरभरणीच्या लवंडला मापासारख्या ओसंडत्या उभार, हिंदकळणाऱ्या मोतीलगासारख्या अस्थिर चंचल, भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदात्त मंगल. आठवणीच आठवणी. संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उपजतच खोड असावी. सईबाईंच्या दुखण्याने निकराचा जोर धरला आहे ही खबर राजांना कळली. पाठोपाठ राजांना जेर करून चढे घोड्यांनीशी जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाल्लेला आदिलशाही खान खानान अफजल महम्मदशाही फौजबंद होऊन विजापूरहून कूच झाल्याची खबरही त्यांना लागली. बड्या बेगमेने एका जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरविला. दरबारात सिद्दी हिलाल, रुस्तम जमा, अंकुश खान, मुसे खान, राजश्री मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, झुंजारराव घाटके, पैलवान खान, अब्दुल सय्यद सारे नेकदिल जंग बहादूर हात बांधून उभे होते. बेगमेची आग पागड खाली गर्दना टाकून शर्मिंदे होऊन ते ऐकत होते. कोणीही तगडा दिल बेगमेला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता. तिचा शाही गुस्सा शब्दांना जाळून टाकीत उफाळला आणि चिडून ती गरजली, क्या इस दरबार में उस गद्दार दख्खन से लोहा लेने वाला कोई मर्द बाकी नहीं रहा?
उस अजाजिल बगावत खोरों को अंजाम देने वाला अरकाने दौलत कोई भी नहीं। बोलो, इस दरबार का मर्दाना चुड़िया पहन आया है क्या? लानत है, लानत है। बेगमेच्या निर्भत्सनेची ही भट्टी एका भाटारीला पेटून गेली। कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मूठ आवळीत खान अफजल खान पुढे सरसावला। या खालचा तलम रुजामा तुडवीत तो विड्याच्या तबकाजवळ आला। खामोश दरबारावर नफरतीची सक्त नजर फेकीत बेगमेला बंदगी घालून त्याने झटक्यात विडा उचलला। मैं उस नाचीज कुफ्र को घोड़े की सवारी न तोड़ते ही जिंदा या मुर्दा दरबार पेश करता हूँ हुजूर, या अली मेहरबान। त्याने विडा घेतलेला हात अस्मानाकडे उंचवीत घोगरा साधात कसम खाल्ली। आफरीन, अलहमद, अलिल्लाह, सुभान अल्लाह, मरहब्बा। चारी बाजूंनी बेहोश चित्कार दरबारियात उठले। सगळ्यांना आपणच जणू अफजल खान असून तो विडा आपणच उचलला आहे असा गौर झाला। पण तकदीरीने त्या विड्यात कुणाकुणाच्या मौतीची सुपारी पेरून ठेवली होती हे ना बेगमेला, ना अफजलला, न दरबारातील एकाही समशेर जंगाला माहीत होते। खानाच्या खांद्यावर मरातबाची खिल्लत चढली। शिरावर किताबांची बरसात बरसली। दरबार बरखास्त झाला। जुम्मा रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला। खुशीत दरबारी बाहेर पडले। त्यांना माहीत नव्हते या जुम्म्याच्या पाठीमागे एक दख्खनी शनी लागला आहे आणि त्याचेच नाव शिवा आहे। 20,000ची हत्यारबंद कडवी फौज, 80-90 मोठ्या तोफा, 300 लहान तोफांचे खटारे, 1000भर उंटांचा काफिला, 60-70 झुलते हत्ती असा दाबजोर लवाजमा खानाने बरोबर घेतला। निशाणाच्या हत्तीवर चांद तारा चढून अफजल खान महम्मद शाही निघाला। एका सूर्याला ग्रासण्यासाठी, बदशिकनी करण्यासाठी, शिवाजीचा कुफ्र तोडण्यासाठी। अफजल म्हणजे सर्वात सुंदर, सबसे अच्छा। खरंच तो केवढा अच्छा होता। फर्जत शहाजीराजे भोसले यांच्या हातात हातकड्या जखडून भरल्या विजापुरातून यानेच त्यांची शर्मिंदी धिंड काढली होती। कनकगिरीच्या वेढ्यात शिवाजी राजांच्या दादा महाराजांना, संभाजी राजांना दगा देऊन यानेच मरणाच्या दारात नेऊन सोडले होते। कस्तुरी रंगाला मैत्रीच्या भेटीसाठी बोलावून धोक्याने यानेच त्याच्या चिंधड्या उडवल्या होत्या। कल्याणीच्या वेढ्यात शहजादा औरंगजेबाला सही सलामत सोडल्याबद्दल सेनापती खान महम्मदाला मक्का दरवाजात कत्ल करण्याचा डाव यानेच रचला होता। असा हा सबसे अच्छा खान आता सबसे अच्छा काम करायला निघाला। सह्याद्रीच्या गुहेत हात घालून एका सिंहाची आया धरून बाहेर खेचण्याची कसम खाऊन खान कसाही चालून आला तरी त्याचा तळ वाईलाच ठाण होणार हे राजांनी हेरले। आता सईबाईंना प्रतापगडावर ठेवणे धोक्याचे होते। राजांनी जिजाबाईंना निरोप धाडला। सारा कबिला प्रतापगडावरून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणला हलवण्याचा मनसुबा कळविला। सरता मृगाच्या सरी अंगावर घेतच भोयांनी जिजाबाई, सईबाई यांचे मेणे प्रतापगडावरून खाली उतरवले। एका मेन्यात 2 वर्षांचे शंभूबाळ आणि धाराऊ बसली होती। आता शंभूबाळ चांगले बोलते झाले होते। आपल्या चौकस सवालांनी ते धाराऊला हैराण करीत आले होते। कपाळावरचा शिवगंध आडवच का? धारकरी आपल्या डाव्या बाजूलाच तलवार का बांधतो? भाल्याच्या एका टोकालाच पाते का? घोड्याच्या टापांना नाल का ठोकायचे? बिचाऱ्या धाराऊला त्यांच्या एकाही सवालाचा जबाब देणे सुधरत नव्हते। तिच्या मुलांपैकी एकानेही तिला असे कधी एवढे हैराण केले नव्हते। मेण्याचे आडपडदे हटवून शंभूबाळ जावळी खोऱ्यातले डोंगर शिखरांवरून कोसळणारे पांढरे धोट पाणलोट पाहण्यात गर्क झाले होते। त्या कोसळत्या पाणलोटांची त्यांना गंमत वाटत होती। त्या पाणलोटांना कोणी रोखू धजत नव्हते। त्यांचे अंतरंग सफेद होते। त्यांची गर्जना खोरी घुमून टाकणारी होती। झेप घेणे हाच त्यांचा गुण होता। शिवापट्टण हाकेच्या टप्प्यात आले। वेशी बाहेर महादेवाच्या देवळात मेने ठाण झाले। राजांना घोड्यावर मान घेऊन फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर, संभाजी कावजी यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले। जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले। जिजाऊ नेहमीसारख्या हसत राजांशी बोलल्या नाहीत। त्यांनी फक्त सईबाईंच्या मेन्याकडे हाताच्या बोटांनी इशारत केली। जडावल्या पायांनी मेन्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला। आतल्या मऊ बिछाईतीवर
त्यांच्या कैक आठवणींचा फक्त एक तक्त्या जीवाचा सावळा सांगाडा होता. मिटल्या डोळ्यांच्या झिजल्या सईबाईंना पाहताना राजांचे निमुळते सूर्यपेठ डोळे थिजून पानगार झाले. लाल महालात घर भरणीच्या माप लवंडून आलेल्या पोरवयाच्या अजान सईबाईंची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर खडी झाली. केवढी सालं गुदरली, किती वळणं मागं पडली. सई देव घरातील समयीसारखी सतत तेवत राहिली. आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहिली. मासाहेब कधी आम्हाला उपराधन बोलला तर ते ह्या आपल्या लेकीची कड घेऊन. प्रेमळ पत्नी, संयमी सून, राजस राणी, ममताळू माता, सोशिक स्त्री केवढ्या नात्यात सई वावरली. उरातून आलेला धागा धरून कोळीन चालते तसे आमच्याशी जखडल्या नात्याचा धागा धरून चालत राहिली. आमच्या डोळ्यातील पाहिलेले सई हे सर्वात सुंदर स्वप्न. सुंदर स्वप्न कधी झिजत नसतं. मग असं का झालं, का झालं? असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले. तरळत्या डोळ्यांसमोरचा मेना अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेन्यापासून मागे हटले. त्यांनी भोयांना इशारत केली. भोयांनी सईबाईंचा मेना उचलला आणि ते दुडक्या चालीने शिवापट्टणच्या महालाकडे चालू लागले. धाराळू शंभूबाळांसह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्याजवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभे असलेल्या रानू आणि अंबा ह्या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्री सांबांवर राजे, सगळे उपाय हरले. जिजाबाई न राहून राजांना बोलल्या. भार तर सारा श्री सांबांवरच आहे आऊसाहेब, पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबार पेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूच झाला आहे. राजांचा आवाज घोगरला. अफजल 20,000ची फौज म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाल्या. पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा? शंभूबाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेतो. राजांनी हसत उत्तर दिले. कुठे असतो तो दर्या? तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावर इथे आलात त्याहून खूप दूर. राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड घोळू लागला. तुळजापूरला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून पंढरीच्या मराठी मुलखाच्या लोकदैवताला इजा देऊन अफजल खान शिरवळला डेरे दाखल झाला. वाटेत मलवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नरखराम आहेस असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळात धिंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 होनांवर बजाजींची मुक्तता केली. खानाच्या हातचा आपल्या नातेसंबंधाचा कोलदांडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळाच्या बसकनीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येता येता टाकून पाहिले, पण ते नतीजा पावले नाहीत. राजांना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील असामी फोडण्याचा धूर्त खोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालच लावून, कुणाला गोड बोलून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंज मावळचा देशमुख विठोजी सिलिमकर, उत्रोलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, म्हसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडीचे पांढरे, तान्हाजी कोकरे, रविराव ठोणे, धुलोजी शेडगे, काटे, धायगुडे, कैक मावळी पगड्या खानाच्या पायांखाली पायघड्या होऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवळाहून कूच झाला आणि वाईला येऊन ठाण झाला. वाईच्या काशीराव या आदिलशाही दियानतरावाने खानाच्या वेशीबाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या डोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी हेळवाकराला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वरांच्या देश कुलकर्ण्यांचा दिवाण होता. कुलकर्ण्यांच्या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी वाई यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळवाकराने खानाच्या परतीच्या वाटेवर लागणाऱ्या नद्यात 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने त्याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देश कुलकर्णी पण द्यायचे.
खानाची येण्याची सोय देशमुख सरदारांनी केलीच होती. जाण्याच्या सोयीचा विडा गोमाजीने उचलला. आता कंबक काफर सेवा बचावणे शक्य नव्हते. पण गोमाजीला आणि खुद्द खानालाही पत्ता नव्हता की खानाच्या परतीची वाट वेगळीच होती. आता राजांच्या बाजूने दोनच कदीम पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते. एक जावळी खोऱ्याचा बेलाक कडांचा मोर्चेबंद मुलूक आणि दुसरा 12 मावळांतील कुणालाही न दस्त होणारा पावसाळा. खानाचा पाणलोट थोपवण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणेच भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती माची उतरू लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरंगोजी नरसाळा, गोमाजी पानसंबळ, सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार होती. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी झेदे, नातेबंधातले बाबाजी भोसले, बाळाजी सिलिमकर, नेताजीराव पालकर, येसाजी, मोरोपंत, तान्हाजी, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे वगैरे मंडळी असणार होती. सारे गड उतरून शिवापट्टणात आले. राजे जिजाबाईंच्या दर्शनासाठी त्यांच्या हुजरातीच्या महालात गेले. जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या. राजांना पाहताच त्या थांबल्या. शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, मुलूक बंदीसाठी आम्ही निघतो आहोत मासाहेब. खानवाईला ठाण झाला. आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो. या आता. मागचा विचार धरू नका. दास्तानी असलेली मंडळी सोडू नका. सईबाई पडल्या नसत्या तर आम्ही सुद्धा खान बघण्यासाठी खासे आलो असतो. त्याचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे. जाताना सुनबाईंना भेटा. क्षणभर जिजाऊ थांबल्या. शंभूबाळ आबांचे पाय शिवा. जिजाबाईंनी बाळराजांना खांदा थोपटीत सांगितले. शंभूबाळांनी राजांच्या पायावर डोके टेकले. त्यांचे खांदे पकडून त्यांना उठून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळूवार थोपटली. खान म्हणजे काय आबासाहेब? बाळराजांनी कपाळाला आठ्या घालीत विचारले. त्या अचानक प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते राजांना सुचेना. जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीच खात नाही त्याला खान म्हणतात शंभूबाळ. जिजाबाईंनी राजांकडे बघत उत्तर देता देता बाळराजांना आपल्या जवळ घेतले. येतो आम्ही. राजे घोगऱ्या स्वरात बोलले. या औक्षवंत व्हा. जिजाऊंनी उजवा हात वर उचलला. जय भवानी. शंभूबाळांनी विसरून राहिलेला मुजऱ्याचा भाग पुरा केला. सईबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या महालात आले. महालातल्या मंचकाभोवती काजळी दाटली. चिरागदाने जळत होती. हळूवार पावलांनी मंचकाजवळ जाऊन राजांनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांची सावळी चर्या चिरागदानांच्या मंद प्रकाशात फिकट उदास दिसत होती. ऐकता, आम्ही निघालो. सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले. त्यांच्या बोलांनी गाढ ग्लानीतून जाग्या व्हाव्या तशा सईबाई जाग्या झाल्या. त्यांनी हसण्याची कोशिश केली. बाळ भेटले? क्षीण आवाजात त्यांनी राजांना विचारले. हो भेटले. आऊसाहेबांच्या महाली आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले. त्यांनी सईबाईंचा काष्टवत हात हळूवार आपल्या हातात घेतला. सईबाईंच्या हातातील सोन्याची कंकणे किनकिनत कोपऱ्याकडे घरंगळली. त्यांचा हलका हात हातात घेताना राजांचे मन जडशीळ झाले. दोघांचेही बोल जबानीत जिरून गेले. काय बोलायचे, कसे बोलायचे भाषा सरली होती. नुसते कड मात्र उरले होते. भोवती पेच दाटले होते. सई. राजांनी घोगऱ्या स्वरात साद घालताना त्यांचा हात थोपटला. कोंडी फुटली. शब्द लाटा वाहू लागल्या. असा दिल नाही टाकायचा. आमचा मार्ग आता ठरला. पायाशी कधी काही मागणं नाही केलं. हे पाय समोर असताना दुसरं काही मागायचं नाही सुधारलं. आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही म्हणून एक मागणं घालावंसं वाटतं. बोलता बोलता सईबाईंना खोकल्याची उबळ आली. ती ओसरू देऊन राजे म्हणाले, कजदिल होऊ नका. मनी असेल ते साफ साफ बोला. तुम्ही बऱ्या होणार. बाळराजांना आम्ही जन्म दिला पण ओठभर दूध देण्यास आमचं आऊपण थिटं पडलं. आमची जागा घेण्यास कुणबी नसून धाराऊ आली म्हणून बोलावंसं वाटतं. सईबाई थांबल्या. क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या. त्यामागची काळी वर्तुळे राजांच्या उरात सलली. बोला सई, थांबू नका. राजांचा आवाज घोगरला. आमचे शंभूबाळ एकला जीव आज स्वारींच्या पदरात घातला.
आता स्वारीस त्यांच्या आऊ आणि आबा, हे एवढंच आमचं मागणं. सईबाईंनी भरले डोळे लपवण्यासाठी मान फिरवली. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले पानथेंब मंचकावरच्या बिछायतीवर टपटप ओघळले. सई, आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत, चिंता करू नका, येऊ आम्ही, म्हणत राजांनी सईबाईंचा हात बिछायतीवर हळूवार ठेवला. छातीवरच्या माळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा त्यांना भास झाला. पाठीवर धोळोट घेऊन मुलखात दौडणारे राजे सईबाईंच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यांतील पाणलोट घेऊन बाहेर पडले. शिवापट्टण सोडून राजांनी पुरंदर, तोरणा, मोहनगड, वर्धनगड, तुंग, तिकोना या गडांवरची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी उभी केली. कोसळत्या पावसात जावळी खोरे चौक्या पहाऱ्यांनी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळींसह प्रतापगडावर आले.